नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? मी अक्षय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, हा व्हिडिओ खूप खास होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विषय असा आहे की आपले बंधू आहेत, दादा आहेत, आणि ते दादा नाशिकला गेले होते आपल्या मित्रांसोबत एका ट्रिपला. आणि येता येता कोइन्सिडेंट मध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय शाहीर विकासदादा लांबोरे बुवा हे त्यांना भेटले होते. आणि त्या सर्व गमती जमती, त्या प्रवासामध्ये काय झालं आणि कशा काय गमती घडल्या तिकडे, आणि बुवांची ओळख, आणि आपल्याबद्दल पण दादा काय नाही खूप काय सांगितलंय आणि बुवांनी सुद्धा काय नाही काय सांगितलं, ती आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. तर दादाला भेटणार आहोत आणि त्यांच्या संदर्भात काय काय झालं, म्हणजे काय काय इन्सिडेंट झाल्या. कारण आपण जे लोककले आपण प्रेम करतो, तर ते शाही स्वतः समोर भेटतात तेव्हा जो फिलिंग असतो, आणि कारण आपण व्हिडिओ बघतो, कधी शोला जातो, पण कधी भेटता येत नाही काही कारणास्तव. पण अचानक भेट झाली आणि तिथं तो कोइन्सिडेंट कसा झाला तो दादाने मला सांगितला. त्यामुळे चला म्हटलं ह्याचा व्हिडिओ करूया, एक गोड आठवण म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपण जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करूया. तर चला, तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करीत आहोत. हाय, नमस्कार. नमस्कार दादा, बसा. कसा आहे राहुल? बस मस्त, तू कसा आहे? मस्त, मजेत. काय बोलतो बाकी? बाकी मजेत. आताच कॉल आला तुझा, म्हटलं जस्ट भेटूया आणि बोलूया काय विषय. तू आता जस्ट मांडलाच माझ्यासमोर. बरं वाटलं मला सुद्धा की असे कोकणातील लोककलाकार जे तुला डायरेक्टली भेटलेत आणि तू जो अनुभव शेअर करण्यासाठी मला कॉल केला होतास, तर त्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. मित्रांनो, माझा भाऊ आहे राहुल. नमस्कार सगळ्यांना. की आपण आपली कोकणची लोककला आहे कलगीतुरा, शक्तितुरा, नमन, यातीलच आपले सर्वांची लोकप्रिय शाहीर विकासदादा लांबोरे बुवा यांच्याशी भेट झाली होती दादांची नाशिकला. आता बुवा म्हणायचे तर नाशिकला ट्रेनिंगसाठी होते 2 ते 3 दिवस. तर ते आता निघाले होते, कारण आज बारी आहे दादांची, 19 तारीख आहे आज. 19, 20, 21 सलग 3 बारे आहेत. आणि ट्रेनिंग करून ते निघत होते मुंबईसाठी, दादासाठी. तर माझा भाऊ गेला होता ट्रिपला त्र्यंबकेश्वरला, बरोबर. त्र्यंबकेश्वर. तर तिकडे जाताना मित्रांसोबत होता आणि जस्ट बुवा आपले जस्ट समोरून क्रॉस झाले. तर दादा विचार करत होता की यांना कुठेतरी पाहिलंय. तर ते मग त्याने स्टोरीमध्ये बघितल्यानंतर त्यांना आठवलं की हा विकास आता लांबोरे बुवा आहे ते. तर त्याने आवाज दिला आणि बुवांशी बोलणं झालं. तर हाच विषय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, की आपल्या कोकणातील लोककलाकार आहेत जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबला पहा किंवा सोशल मीडिया पाहतो, जे समोरून जाऊन बाऱ्या पाहतो, पण त्यांची प्रत्यक्षात भेटता येत नाही. तर त्याबद्दलचे अनुभव दादांशी आज शेअर करणार आहे दादा. तर नमस्कार दादा, कसा काही इन्सिडेंट झाला होता तो? मला असं आमचा प्लॅन असतो, आम्ही जातो ज्योतिर्लिंग यात्रा वगैरे करतो मित्रमंडळी सगळे. अच्छा. तर परतीचा प्रवास होता, नाशिक स्टेशनला थांबलो, गाडी आधीच उशीर झालेली. तर मी उभा होतो, गाडी चेक करत होतो. समोरून असं म्हणजे एक व्यक्ती गेली आणि माझी हलकी नजर गेली. अच्छा. तर आपण असं होतं ना की बघितले कुठेतरी, असं क्रॉसनीच मला दिसले, म्हणजे परफेक्ट पण नाही. आणि जे वेशभूषा असते, एक बुवा म्हणून, शाहीर म्हणून, आणि एक आपली नॉर्मल ड्रेसिंग, तर कन्फ्युजन होतं थोडा. मग मी मनात असं म्हणजे त्या 5-10 सेकंदामध्ये स्वतःला प्रश्न विचारू की नको, विचारू नको. शेवटी विचारला, आवाज दिला, विकास लांबोरे दादा. त्यांनी सुद्धा ओळखून बघितलं, हात मिळवला, समोरून विचारलं, खुश झाले की ओळखता वगैरे कसं काय. बोलो माझा एक दादा आहे, अक्षय दादा म्हणून, अक्षय आगरे. तर ते नाव ऐकलं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच एक खुशी होती, एक वेगळीच ओळख वगैरे. ते सुद्धा भरपूर वेळ बोलायला वगैरे लागले. विचारलं म्हणजे कसं काय ओळखता वगैरे. बोलो माझा दादाच आहे, म्हणजे असा मोठ्या भावासारखाच आहे, असं आहे. मग त्यांनी समोरून विचारपूस केली की इकडे कसं काय येणं वगैरे. सांगितलं की आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो होतो, आता परतीच्या प्रवासाला निघालो. त्यांनी मग समोरून मला गाव वगैरे विचारलं, नाव विचारलं आधी. तर मग नाव वगैरे सांगितलं, गाव विचारलं कुठलं. मी म्हणलं रायगडचा आहे, मुरुड जंजिऱ्याचा. मग त्यांना त्या भागातलं सुद्धा भरपूर ज्ञान आहे, माहिती आहे की माझ्या इकडे म्हणजे शक्तितुरा, कलगीतुरा कमी प्रमाणात वगैरे. मी बोललो हो की असं आहे. मग मी पण स्वतःहून माझा एक अनुभव शेअर केला की 2 वर्ष आधी शोला आलेलो आपल्या. बोललो फर्स्ट शो होता आपला आयुष्याचा, भारी वाटलं, खूप छान वाटलं. आणि मग जास्त असं बोलणं नाही झालं, कारण टायमाचं हे होतं आमच्या दोघांचं. म्हणजे तसंच होतं की घाई गडबड होती, गाडी आधीच उशिरा झालेली. मग समोरून वगैरे बोललो, मग दादासोबत ओळख कशी वगैरे. बोललो हा असं असं आहे वगैरे. त्याने सुद्धा भरपूर आधीपासून सपोर्ट केलेला आहे. बोललो एक दादापासून 2-3 बिल्डिंग सोडून वगैरे राहतो. भरपूर काय बोलणं झालं, म्हणजे खूप छान वाटलं. कालचा तो मोमेंट असा होता की आतून स्वतःला एक असं वाटतं की दादाने जे निर्माण केलेलं आहे ते साम्राज्य, ते खूप मोठं आहे. आज खूप वेगळ्या लेवलला त्यांनी वेगळ्या ह्याच्यावर स्तरावर नेलेलं आहे, आणि शून्यातून त्यांनी स्वतः उभं केलेलं. ह्या गोष्टी जास्त प्राऊड केली.
सुद्धा फोन बोललाच ना, तर मला वाटलं काहीतरी भारी आहे, काहीतरी भारी फील आला की आपण काय करतो, फक्त आपण एक व्हिडिओ घेतो, शूट करतो आणि तो अपलोड करतो. पण त्याच्या मागूनही काहीतरी वेगळं एक चांगलं निर्माण होत आहे, की एक चांगल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या मुवमेंट्स क्रिएट होत आहेत, जे तुझ्या बाबतीत झाल्या, की तुमच्या साईडला, या साईडला, रायगड साईडला वगैरे तिकडे कमी प्रमाणात खूप कमी कलगीतुरा असतो. आणि आपण एका शोला तुला इन्व्हाइट केलं होतं की चल एक दाखव तुला शो, आणि तुझे वडील म्हणजे आपले काका आहेत ते सुद्धा बोलले जा बेटा तू जाऊन ये, बघून तर ये काय, आणि तो अनुभव ते सुद्धा आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत, तो काय कसा सीन होता. पण हे तर तू सांगितलंस की मला म्हटलं चला आता एक छोटासा आपण ह्याच्यात व्हिडिओ करूया, कारण ही जी माहिती आहे, हा जो एक मुवमेंट आहे तो आपण कॅप्चर केला पाहिजे. कारण ह्या ज्या आठवणी आहेत त्या कॅप्चर होणं खूप गरजेचं असतं. पण आता जस्ट 10 मिनिटं आधी कॉल केला होता, आणि आता 19 तारीख आहे, दादरला कार्यक्रम आहे, आता तिकडे जाणार आहे मी, आणि म्हटलं ती थोडा टाइम केला, मग ते सर्व आठवणी जर राहतात. आता आत्ताच आला होता, तर म्हटलं ते 10 मिनिटानंतर आपण भेटू. तर असंच भेटलो, त्याला बोललो नाही की मी व्हिडिओ करणार आहे वगैरे काय, तो जस्ट नॉर्मली आला येतो. तर ही जी मुवमेंट आहे ती कॅप्चर करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हा जो क्षण आहे तो आठवणीत राहण्यासारखा, आणि असेच आपण व्हिडिओज पुढे कंटिन्यू करणार आहोत. याचे कलाकारांच्या ज्या आठवणी आहेत, कलाकार एक प्रेक्षक म्हणून जो कलाकारांना भेटतात, आणि जो तो मुवमेंट असतो, एक आनंद असतो, आणि त्यामागे आता दादा बोलला की तू जे काय करतोय त्याच्यामुळे काही ना काही आपल्याला आवड निर्माण झाली, किंवा त्याच्यामुळे ओळख निर्माण झाली. आता त्यांना माहीतच नसतं की ते विकास तांबरे बुवा आहेत, कारण त्यांच्याकडे जास्त कलगीतुरा होत नसतो, तर माहीतच नसतं, तर भेटले नसते, बुवा साईडने गेले असते, दादा आपल्या मित्रांसोबत असता. पण जेव्हा त्याने आवाज दिला बुवांना, आणि तेव्हा त्यांच्याशी कन्व्हर्सेशन झालं, 15 ते 20 मिनिटाचं कन्व्हर्सेशन झालं असेल ना? बरोबर. त्यात काय काय झालं, म्हणजे काय 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 सांगशील आम्हाला? खरं तर म्हणजे बुवांबद्दल बोलणं तर खूप चांगलं वाटलं. जो कलाकार आहे तो पडद्यामागे एक वेगळा असतो आत्ताच्या टायमाला, आणि समोर एक वेगळा असतो. खूप नम्रपणे वगैरे बोलले, एक रिस्पेक्ट दिली त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये, एक आपुलकी होती वेगळी. विचारलं आपल्या कलेबद्दल वगैरे, पण थोडं जाणकारी वगैरे घेतली. तुझ्याबद्दल सुद्धा विचारलं, माझ्याबद्दल सुद्धा विचारलं काय करतो वगैरे. तर मी पण सांगितलं की मी पण कंटेंट क्रिएटर आहे, फोटोग्राफर आहे, फोटो वगैरे काढतो आपले गणपतीचे वगैरे, थोडे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे. बोलणं झालं, खूप छान वाटलं. म्हणजे आपल्या गावाबद्दल वगैरे पण विचारलं, कसं काय आहे काय नाही. त्यांच्या भागात म्हणजे तुमच्या भागाच्या इथलं वगैरे सांगितलं की आपल्या इकडे वगैरे असं असतं. शो बद्दल माहिती दिली की म्हणजे ट्रेनिंगला आलेलो आहे, आज निघालोय परतीच्या प्रवासाला, शो आहे उद्या, परत 3 दिवस कंटिन्यू काहीतरी शो आहे, ही सुद्धा गोष्ट ती बोलले. नंतरला परत शो झाल्यानंतर परत त्यांचं पुढचं शेड्यूल फिक्स आहे कामाचं वगैरे. म्हणजे खूप असं म्हणतात डाऊन टू अर्थ, बरोबर. कामाला कलेला दोन्ही गोष्टी जपतायत. म्हणजे बोललो माणूस असा असायला पाहिजे. मी याच्या आधी सुद्धा भरपूर म्हणजे असं आपल्या ह्या क्षेत्रातल्या नाही, बाकीच्या माझ्या क्षेत्रातल्या लोकांना वगैरे भेटलो, काहींनी पॉझिटिव्ह रिप्लाय दिला, काहींनी नाही. एक असतो ना की माणसाला अहंकार असतो प्रसिद्ध झाल्यावर, किंवा एक कला ज्याच्याकडे असते ती दुसऱ्याकडे नाही, ह्या गोष्टीचा अहंकार असतो आणि तो दाखवतो. तो दादांमध्ये 0% दिसला सुद्धा नाही मला. म्हणजे असं नाही की एक असतं, तेवढ्या सगळ्या मुवमेंट मध्ये एक गोष्ट राहिली ती म्हणजे सेल्फी. ते पण म्हणा असं चांगलंच म्हणू शकतो की आपण सेल्फीसाठी नाही भेटलो. बरोबर. ती जी भेट होती ती नकळत घडली, कदाचित त्याच्या मनात होती, भेटली. ती पण असं त्र्यंबकेश्वरला गेलो तेव्हा भेटली, झालं, बरं वाटलं. फोटो वगैरे नाही आला, पण एक आठवणी जमा झाल्या. एक तुझ्याबद्दल एक भरपूर अभिमान वाटला, प्राऊड फिलिंग झाला. एक स्वतःला असं वाटलं की आपण अक्षयदाच्या कॉन्टॅक्ट मध्ये, तो आपला मोठा भाऊ आहे. ती एक गोष्ट खास वाटली. अंगावर काटा येतो अजून सुद्धा जेव्हा ते आठवतो, त्या क्षणामध्ये जाऊन जगतो. खूप छान वाटतं. काय बोलायचं काय नाही असं झालं, जेवढं बोलू तेवढं कमी होऊन जाणार. त्या ट्रिपला मित्र वगैरे होते, तर त्यांची काही रिॲक्शन होती की एक नवीन कोणतरी म्हणजे व्यक्ती भेटले आणि तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करतात, तेच म्हटलं की जे काका आहेत किंवा म्हणजे कोण घरात रिलेटिव्ह आहेत, कसं काय काय मोमेंट? तर मी भरपूर वेळ बोलत होतो, मित्र मला आवाज सुद्धा देत होते की काय झालं वगैरे. मी त्यांना असा इशारा करतो की थांब म्हणून. मग असं ट्रेन जवळ यायचा टाइम झाला, ते त्यांच्या डब्याकडे निघाले आणि आम्ही मित्रमंडळींनी विचारलं की कोण आहेत नक्की वगैरे. तर मी सांगितलं की अरे की आपल्या प्रत्येकाच्या गावी वगैरे असं पारंपरिक नृत्य वगैरे असतं, लोककला असतं, तसं माझ्या इकडे शक्तितुरा, कलगीतुरा वगैरे आहे. तर ते त्या क्षेत्रातले असे म्हणजे शाहीर आहेत, प्रसिद्ध गायक आहेत वगैरे. त्याच्या मग त्यांना पण थोडं असं एक असतं ना प्रसिद्ध वगैरे बोलल्यावर, आणि सांगितलं. तर मग म्हणलं की तुझी ओळख कशी काय. मी बोललो माझा एक दादा आहे अक्षय दादा म्हणून, तर ते त्यांच्या पर्सनल कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यांच्या ह्याच्यात. मग त्यांचं पण थोडं असं रिएक्शन थोडी वेगळी होती की भारी फील की एक सेलिब्रिटी आपण तसं झालं नाही. शेवटी रिस्पेक्ट ती रिस्पेक्ट. आता म्हणा त्यांच्या भागात ते जरा
वेगळ्या भागातले साऊथ साईड वगैरे किंवा पुणे वगैरे त्यांच्या भागात आपल्या इथली हा, एवढी हे नाही माहित. संस्कृती नसते तिकडे. एक आपला होता भाऊ कोकणातलाच होता माणगावचा, त्याला सुद्धा बरं वाटलं, त्याने सुद्धा माणगावचा सांगितलं. होता का? हा, तर त्याला बोललो की असं असं आहे शाहीर वगैरे, तर चांगलं आहे चांगलं आहे. खरं तर म्हणजे त्याचा वाढदिवस होता काल, त्यासाठीच आम्ही तो प्लॅन केला होता त्र्यंबकेश्वरचा. तोच माणगावचा आहे आपला भाऊ. योगायोग बा कसा झाला. छान वाटलं. एकाच कोचला बसला होता का काय? वेगळे डबे होते तुमचे? कोच एकच होता, पण सीट कदाचित लांब होती वाटतं, कारण ते दिसले नाही. नंतर उतरायच्या वेळी फक्त मला दिसले, अच्छा अच्छा. आणि मग उतरताना पण भेटून गेले वगैरे, थोडं बोलले 2 मिनिटं, बरं वाटलं. शाहीर असा होता असा. पण खरंच खूप भारी वाटलं. एक कलाकार म्हणजे त्याच्या प्रेक्षकांना जपतोय बघून छान वाटतं. काही लोकांना असतं ना, प्रसिद्धी भेटल्यानंतर ते त्यांचं हे दाखवतात एक वेगळं, तसं नाही. 0% इगो. आणि माणसाने असंच असावं, जे कॅमेऱ्याच्या मागे, कॅमेऱ्याच्या समोर. आहे तसंच आहेत, आणि म्हणूनच बुवा आता ट्रेंडिंगला आहेत आणि फेमस आहेत, आणि तेच कंटिन्यू ठेवत राहणार ते. कारण माणसाचा स्वभाव डिपेंड असतो, मॅटर करतो की तुम्ही कसे काय आहात. तर माझा पण तुम्ही बोललात की असं तसं आहे. आपल्या पण कॉन्टॅक्ट मध्ये आधी कोण नव्हतंच. मला पण असं वाटायचं, तर तुमचं जी फिलिंग आहे, मला सुद्धा असं वाटायचं, अरे म्हणजे 3-4 वर्षापूर्वी ते चॅनल आपलं नव्हतं कोकणीश्वर वगैरे. मला वाटायचं की हे युट्यूबला पाहतोय, देवेंद्र जिमन दादा होते, आणि नमाजले काही मंडळी होत्या, म्हणजे समीर दादा तटकरे, संकेत दादा गोपाल, कॉमेडी वगैरे करायचे, आणि मस्त भारी वाटायचं. मला पण वाटायचं की अरे ह्यांच्याशी आपण काहीतरी भेटलं पाहिजे. सेल्फी, त्या सेल्फीचा एक ट्रेंड होता, कारण मोबाईल तेव्हा जस्ट लॉन्च होत होते, नवीन नवीन स्क्रीनवाले अँड्रॉइड वगैरे. अँड्रॉइड वाले. तर आपल्याला वाटायचं चला एक फोटो बिटो काढूया, सेल्फी बिल्फी आपण पण भेटलं पाहिजे. तर त्याच मोमेंटने थोडंसं कोकणातील जे स्वर आहेत, गाणी आहेत, म्युझिक आहे, त्याने माझं एक मन वेगळीकडे भटकून एक कोकणीश्वर हे चॅनल ओपन झालं, आणि त्या निमित्ताने तुला आणि मला भेटता आलं, म्हणजे घेऊन जाता आलं. म्हणजे आपली ओळख तर सुशाल, माझा 2 नंबर भाऊ आहे, त्याच्यावर सुरूच झालेली आहे. पण एक मोठ्या भावाचा, लहान भावाचा जो स्वभाव असते, एक फ्रेंडशिप असते, एक मैत्री असते, एक नातं असतं, ते आपल्यात आहे. आणि मी पण तुला म्हटलं होतं एका बारीला आपण जाऊया, तर तू बारीला सुद्धा आला होतास. तो अनुभव काय सांगशील? बारीला म्हणजे ती पहिली बारी होती. आता म्हणायला गेलं तर शक्तिदुरा वगैरे आधीपासून माहित नव्हतं. वडील म्हणजे आम्ही लहान असताना वगैरे जायचो शक्तिदुरा, आपल्या नाचायला वगैरे, डबल बारीला वगैरे. तर असंच म्हणजे मन झालं, ते गोष्टी सांगायचे ना, किस्से सांगायचे. आपले आई वडील आपल्याला किस्से सांगतात, गावचे वगैरे कुठलेही असू दे. त्यांनी सांगितलं, तर आम्ही पण फोटो वगैरे बघितलेले, खूप भारी वाटलेलं. म्हणजे आपली लोककला आणि कलाकार आपल्या घरातच आहे. बघितलं, त्यांनी पण सांगितलं, मग आम्ही पण आवर्जून विचारायचो की कसं असतं काय असतं. तर प्रत्येक वाद्याचं वगैरे आपल्याला सांगितलेलं, कसं असतं काय माहिती, कसं वाजवतात, काय असतं डबल बारी. प्रश्न वगैरे होतात, प्रश्न थोडी वादावाद होते, पण ते होऊन पण जातं नंतर. शेवट गोड होतो तो. बाकी तो तर आपल्या कार्यक्रमाला बघितलाच होता, शेवट एकदम गोड झालेला होता. तर मग मी असंच विचारलं की असं असं आहे, तसं पण तुला घरी ओळखतातच, फॅमिली रिलेशन आहेत आपल्या दोघांचे. बोललो अक्षय दादा असं म्हणजे ऑर्गनाईज वगैरे करतात त्यांचे ग्रुप वगैरे, तर होता शो, तर काय करू. वडील स्वतःहून बोलले की तू जाऊन ये, आवर्जून म्हणाले की तू वेळ काढ कामातून वगैरे आणि जाऊन. आलो, मित्राला सुद्धा सोबत घेतलं, तो पण आपला राजापूरचाच आहे मित्र, पण त्याने कधी असं बघितलेलं वगैरे नव्हतं. गावी जास्त त्यांचं येणं जाणं नसतं, मुंबईतच. तर मग गेलो, ती वाईबच म्हणजे वेगळी होती, तो माहोलच वेगळा होता. आता सुद्धा 2 वर्ष आधी जेव्हा जातो आणि ते डोळ्यासमोर येतं, तेव्हा निशब्द एकदम, काय बोलायचं आणि काय नाही, जेवढं बोलू तेवढं कमी होणार. तो माहोल, ते सगळं डेकोरेशन, ते गाणी वगैरे, सगळं 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 फक्त म्हणजे असं बोलू शकतं की ते कॅप्चर डोळ्यांनी केलेलं आणि मनात साठवलेलं. खूप भारी वाटलं. तो मित्र सुद्धा खुश झाला. घरी येऊन पप्पांना सांगितलं, ते जागे होते. शोलवरून यायला उशीर झाला, तरी पण एक 10:30-11 वाजले असते. त्यांनी समोरून विचारलं की कसं वाटलं वगैरे, बोललो खूप छान. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं मला सुख दिसलं, एक आनंद दिसला की आपल्या पुढची पिढी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रस घेते, आपली लोककला पुढे जाणार. कारण स्वतः कलाकार असलेला माणूस, त्याला दुसरं काय पाहिजे की आपली कला पुढे जायला पाहिजे. छान वाटलं मला पण, ते तुम्हाला सांगितलंच नंतर म्हटलं भारी वाटलं, म्हणजे आलास तू. आणि बऱ्याचशा अशा, आणि कदाचित तुला पण माहिती नव्हतं तेव्हा की वडील ह्या सगळ्या मला गोष्टी सुद्धा माहिती नव्हतं. तू 2 दिवसानंतर भेटलो आपण, तेव्हा सांगितलंच की असं असं आहे, आणि असं. तर मलाही माहित नव्हतं तुझं गाव कोणतं आहे, फक्त आपण जस्ट फ्रेंड होतो आणि नॉर्मली हे होतं. तर आता तू म्हणाल रायगड आहे, तर रायगड बद्दल तू ओळख काय सांगशील, कुठे गाव आहे, कसं काय? रायगडमध्ये मुरुड जंजिरा तालुका आहे माझा. अच्छा. तिथून एक 14 किलोमीटर पुढे जमरुतकर नावाचं गाव आहे माझं. अच्छा. आता बघायला गेलं तर ही लोककला वगैरे एवढी तिकडे
प्रसिद्ध नाही झालेले, गावातल्या गावात मर्यादित आहे. लहान पोहतो तेव्हा गणपतीमध्ये, म्हणजे स्पेसिफिक फक्त गणपतीत, गणपती कलगीधर वगैरे बाकी करायचं. असं कधीच नाही बघितलेलं आहे. जेव्हा आपली मागची जनरेशन, जे आमचे वडील वगैरे आहेत, ते लोक जायचे त्यांच्या वेळी, त्यांच्या टायमामध्ये, की दुसरीकडे आपल्याला बारी वगैरे आहे तर ते आवर्जून जायचे वेळ काढून वगैरे. कधी आपल्या गावी येणं जाणं झालं शिमग्याला वगैरे, गणपतीला कोणाचं लग्न वगैरे असेल तर ते आवर्जून जायचे. बाकी इतर आपल्या म्हणजे जनरेशनची लोक फक्त गणपतीत वगैरे नाचतात, प्रत्येक घराघरात जातात, तोपर्यंतच मर्यादित आहे. आवर्जून लोकांना सांगतात पण तेवढं पसरवलेलं नाही. बरोबर, ते पूर्ण त्या साईडला नाही, जास्त प्रमाणात नाहीये. नाहीच आहे. आपल्या साईडला, या साईडला पट्ट्याला बहुतेक प्रमाणात आहे. बहुतेक. ते आता तू तुझ्या मित्राला सुद्धा घेऊन गेलास राजापूरच्या, त्याला एक वेगळा फील आला असेल, कारण अशी काही बरेचशी मंडळी मुलं आहेत, जी यंग पिढी आहे, त्यांना आपलं लोककलेबद्दल काही जास्त माहीतच नाही. पण आपण त्याला आता एक सोशल मीडिया आहे, त्यानुसार काही ना काही व्हायरल होतात व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे काही ना काही, तर त्यातून त्यांना एक रस भेटतं की आपण पण जाऊन पाहायला पाहिजे ते प्रत्यक्षात काय काय आता काय जसं तू म्हणालास की कोणाला माहित नसतं, त्या मित्राचा किस्सा असा, तो आहे राजापूरचा. त्याचं गावी म्हणजे खूप कमी झालंय जाणं येणं. अच्छा. आणि ह्या गोष्टी माहीतच नाही. जेव्हा मी त्याला म्हणालो, आता मला तर पप्पांमुळे माहिती होतं, वडिलांमुळे, की शक्तितुरा, कलगीतुरा वगैरे, बरोबर. त्याला म्हणालो की शोला जायचंय, तो बोलतो कसला, मी बोललो शक्तितुरा. बोलतो ते काय असतं. अच्छा. तर मी बोललो आता ह्याला माहीतच नाही, ह्याला समजावू कसं. मग थोडं एक्सप्लेन केलं की बोललो असं असं असतं, गुगलवरून वगैरे आपले थोडे फोटोज वगैरे हे केले. तर तो पण थोडा असं म्हणजे बोलतात ना की एक्साइटमेंट नाहीच असे म्हणजे, पण शोला पोचण्याआधी आणि नंतरची जी रिॲक्शन होती ती खूप वेगळी होती. तो म्हणजे एक्साइटेड नव्हता, नंतरला एवढा खुश झाला की म्हणजे हे आपल्या भागात आहे, आपल्या रक्तात आहे, ते त्या गोष्टीचा अभिमान वाटला त्याला सुद्धा. मला तर आधीच होता, आणि पहिला शो म्हटल्यावर तो आठवणी एकदम बेस्ट झाल्या कॅप्चर सगळ्यात. फक्त आणि फक्त कंटिन्यू ते डोळ्यात कॅप्चर केलं आणि ते जगलो एक क्षण, असं वाटतं. खूप छान वाटलं. मग म्हटलं चला हा जो भाग आहे तुझा भेटला बुवांना वगैरे, आणि हा जो कैद करून ठेवूया कॅमेऱ्यात, कारण ह्या आठवणी असतात त्या पुन्हा पुन्हा होत नसतं, याला वन्स मोर नसतो. म्हणून म्हटलं चल 10 मिनिटात तू कॉल केला आधी, तर म्हटलं चल आता मला पण टाइम आहे, आता बारी आहे आपली 19ची दादरला, तिकडे सुद्धा जायचं आहे, आणि उद्या परवा पण आहे. विकास दादांचीच बारी आहे ते म्हणाले. विकास दादांची बारी साहित्याला आहे, आपल्या जिमंदांची आणि राजादांची बारी आहे दादरला. ते आपलंच नियोजन आहे, त्यामुळे आपण तिकडेच असणार आहोत, थोडं लवकर जायचं आता. म्हटलं नंतर वेळ गेला तर गेला, तो ते भेटत नाही, कारण तो आत्ताच आलाच ना, आत्ताच कॉल केला होता. 15 मिनिटं का होईना आपण हा व्हिडिओ कॅप्चर करायला हवा, कारण ह्या आठवणी आहेत त्या पुन्हा पुन्हा होत नसतात. तर खूप छान वाटलं. आणि बुवांबद्दल काय सांगशील अजून, तुला असं काय वाटलं की एक माणूस म्हणून, एक त्यांचा स्वभाव म्हणून? बुवा म्हणजे भेटल्या असं वाटलं आपला माणूस. अच्छा. बोलायला एकदम गोड, असं मनात काही हे नाही, किंवा असा ऍटिट्यूड वगैरे नाही, किंवा असं हे नाही की बाबा मी आहे कोणतरी. एकदम नम्रपणे बोलले, खूप वेळ बोलले, हे मोठी गोष्ट आहे. म्हणजे जवळजवळ जेमतेम 15 ते 20 मिनिटं असं वाटलं की म्हणजे अनोळखी अशी व्यक्ती कोणी नाही, किंवा सेलिब्रिटी असं नाहीये. माझ्या नजरेत मोठाच माणूस आहे शेवटी. माझी पहिल्यांदा भेट झाली, पण बोललो असं वाटलं नाही, ते कनेक्शन लगेच बनून गेलं की आपलाच माणूस आहे कोणतरी, आपण बोलतोय आणि आवर्जून आपल्याला विचारतोय वगैरे, ही मोठी गोष्ट आहे. आणि ते सगळं पॉसिबल झालं तुझ्यामुळे, अक्षय दादा आगरे एका नावावर. काय बोलणार, ते आपली आवड, माझी पण आवड होती म्हणून ते शक्य झालं. आणि ते आपली लोककला पुढे चालले, म्हणजे माझ्या मुलं नाही, पण ते आपण, आपल्याला आवड निर्माण झाली म्हणून आपण एक चॅनल ओपन केलं, आणि त्यातून जे चांगलं आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही बोलास की सेलिब्रिटी वगैरे, आणि त्याच पद्धतीने आपले बुवा पण आता कोकणातली जे आहेत ते वर येत आहेत. आणि आपली जी लोककला आहे, तर तुला ज्या माहितीनुसार तुमच्याकडे पण कला कमी प्रमाणात तिकडे, तर मागच्याच वर्षी आपले कोकणातील नमन जे आहे, लोकप्रिय नमन, शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळ मुंबई, यांनी 7 समुद्र पार जाऊन आपली लोककला सादर केली आहे. आणि कलगीतुरा सुद्धा पुढच्या काही वर्षातच आपल्या सुद्धा जाण्याचा भाग येईल, आणि तेही सौभाग्य आपल्याला प्राप्त होईल असं वाटतंय. आणि कोकणातील जी लोककला आहे ती खूप पुढे जाणार, असं एक पहिलं पाऊल शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळाने घेतलं आहे. आणि खूप छान वाटतंय की खूप आपली लोककला आहे जी पुढे जाते, आणि याचाच असा आनंद दुसरा काही नाही. तर त्यामुळे एक वेगळंच फील होतं. आणि जे बोललास, आता समजा आमच्या पण तालुक्यातले जे बुवा आहेत, जसे आमचे तुषार पंदिरे बुवा आहेत, अंकुशदादा गुरव यांनी रेकॉर्डिंग स्टार्ट केलं होतं. म्हणजे स्टार्टिंगला टीव्ही मोबाईलवर काही जास्त नव्हते, रेडिओज होते, त्यावरती त्यांनी जे गाणी गायलेत ते लोकांना सर्वांना माहिती आहे. आणि ते आवड
ती एक आहे, म्हणजे मी पण सुद्धा ऐकले कॅसेट वगैरे भेटायचे आपल्या त्या अच्छा, टेप जुन्या टायमातल्या आपल्या. तर त्या बुवांशी मला सुद्धा वाटायचं यांच्याशी आपण कनेक्ट असावं. त्यांचा आवाज म्हटलं अजूनही तोच आहे, तो तरुणपणाचा जो आवाज असतो तसाच. त्यांचा आवाज तसाच आहे. आणि मागच्या वर्षी भारी झाली, काय भारी शूटिंग होतं, थोडंफार केलं ते, पण जी गाण्याची आवाज ताल सो एकदम मनाला भावणारा, आणि ते सुद्धा आता आपल्याशी कॉन्टॅक्टला आहे, ते मला बरं वाटतंय. असं म्हणजे मला वाटायचं की जे आपण व्हिडिओज मध्ये पाहतोय आणि हे सर्व जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असायला पाहिजे, कारण त्या टायमाला मोबाईलचं जस्ट क्रेज चालू होती. स्क्रीन वगैरे आपले स्क्रीनशॉट Android वगैरे mobile. अँड्रॉइड मोबाईल स्क्रीन टच वाले, तर लोकांना सेल्फी शिवाय काय हे नव्हतं. पहिला बरोबर. ऑटोग्राफ घ्यायचे, त्या सेल्फी वगैरे असायची. मलाही वाटायचं यांच्याशी भेटलं पाहिजे. आपल्या नमाळातील आता सांगितलं समीर तटकरे, संकेत गोपाल, यांच्याशी असं वाटायचं की यांच्याशी कधी भेटतोय आणि यांची गाणी बिणी एकदम मनाला भिडणार होती. आणि त्यातूनच आपल्या कोकणी स्वर या चॅनलचा जन्म झालाय, आणि ते असंच त्या स्वरातूनच निर्माण झालंय. आता सांगायचं म्हटलं की आपल्या सर्वांचे लोकप्रिय शाहीर तुरेवाले देवेंद्र झिमण, त्यांचा गवळण होती स्वर मुरलीचा कळला कुणा. त्या स्वरामधूनच ते माझं ते एक कनेक्शन झालं. स्वर म्हणजे काय नाव कोकणातील स्वर मला ते भिडले मनाला. म्युझिक, त्यांचं बोलण्याची स्टाईल, हे ते आणि आवाज तो मनाला भिडला, त्यातून आपलं हे निर्माण झालंय, जे आहे ते स्पष्ट आहे. आवड होतीच, पण जे अचिव्हमेंट केलं ते मध्ये स्टार्टअप केला, आणि तो काय ग्रो भेटला आपल्या रसिक प्रेक्षकांमधून, तो एक भागी भेटला, तो अनुभव छान होता. आणि अशीच आपल्या कोकणातील बरेचसे मंडळी आहेत, जसे बिनेशदा वाजे आहेत, देवेंद्र झिमण बोललो, बाकी आपले विकास लांबोरे आहेत, ते सर्व टच मध्ये आहेत. बरोबर. त्याचा अभिमान वाटतो की कंट्री काहीतरी चांगलं करतोय, आणि त्या पाठीशी आपले शाहीर आहेत, आणि बरेचसे आहेत असे, पण आहेत जे सपोर्ट करणारे आहेत. आपल्या कार्यक्रम कुठलाही असो, व्हिडिओला काही लोक परमिशन देत नसतात, बरोबर. नाही बोलतात या बिंदास करा, कारण कोकणची लोक त्यांना समजते की आपण काय करतोय. आपण काय पैशासाठी करत नाहीये, पण जी लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. जिथं चुकेल तिथे नक्की ते सांगतात आपल्याला. आणि बरेचसे व्हिडिओ मी डिलीट सुद्धा केलेत, काही चुका वगैरे आहेत, किंवा थंबनेल्स मध्ये काही चुका निघाल्या असतील, किंवा काही चुकीचा पार्ट त्या व्हिडिओमध्ये असेल, तो कट केला सुद्धा आपण त्यांच्या सांगण्यानुसार. हा जो विश्वास ठेवून ते आपल्यावर जे प्रेम करतायत, आता सुद्धा 12 आहेत, बरेचसे 12 लागले, पण ते बोलतात आवर्जून या, पण कामाची सुट्टी नसते, त्यामुळे मॅनेजमेंट होत नाही. पण बऱ्याचशा 12 यावर्षी कॅप्चर करणार आहेत, आणि तुला भेटून आकर्षण खूप वाटलं मला, की खूप भारी वाटलं की 2 मिनिटापूर्वी 10 मिनिटापूर्वी कॉल आला, आणि तू बोललास की तुझ्या मुलं हे जे असं ओळख भेटते, त्याला म्हटलं काय, म्हटलं ही साठवून ठेवूया, आपण एक कैद करूया एका व्हिडिओमध्ये. तो भारी वाटलं भाऊ, खूप छान वाटलं. आजचा जो व्हिडिओ झालाय, हा व्हिडिओ व्ह्यूजसाठी आपण कधीच केला नाहीये, पण ज्या आठवणी आहेत त्या आपण कधीही काढल्यास मोबाईलमधून बघशील, तर व्हिडिओला जर सर्च करशील, तर हा जो आजचा मुवमेंट आहे तो तू पुन्हा कधी पाहू शकेल. हा, हे फक्त तू विचारात ठेवू शकतोस, पण तू समोरासमोर पाहू शकतोस. मी दादासोबत बसलो होतो, दादा 10 मिनिटानंतर आपल्याला बोलवला आणि तो व्हिडिओ कॅप्चर केला. ती आठवण कायमस्वरूपी राहणारी आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन कलाकारांसोबत आपण भेटणार आहोत, रसिक प्रेक्षकांसोबत भेटणार आहोत, आणि असेच व्हिडिओ कोकणातील दर्जेदार आपण आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. काही आठवणी असतील तर नक्की कॉल करा, डिस्क्रिप्शनला नंबर देत आहे. अशाच आता दादाची जशी आठवण होती, त्याच्या एक भावना होत्या, त्या आपण कॅप्चर केल्या, आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून हा अजरामर राहणार आहे. जोपर्यंत युट्यूब आहे तोपर्यंत त्या व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहे इंटरनेटवरती, सोशल मीडियावरती. तर खूप छान वाटलं, धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद दादा, खूप छान वाटलं तुला भेटून. धन्यवाद. अजून एक गोष्ट आवर्जून सांगायची झाली तर, काल असं एकदम म्हणजे फील झालं की दादाने जे त्याचं साम्राज्य उभं केलं शून्यातून, जे स्वतःने त्याने केलं, त्या गोष्टीचा जास्त प्राऊड फील झाला. कारण तुझ्या नावाविना काहीच नव्हतं. मी काय ओळख सांगणार होतो की ठीक आहे बाबा, एक नॉर्मल बघून वगैरे युट्यूबला वगैरे, पण जेव्हा अक्षय दादा आगरे यांचा भाऊ आहे वगैरे ह्या ओळखी, तेव्हा जी रिस्पेक्ट मिळाली ती सुद्धा एक वेगळी होती. आणि ती जी आतून फिलिंग होती की दादाने जे उभं केलंय ते स्वतः उभं केलेलं आहे, एक प्राऊड फील होता तो, की मेहनतीने उभं केलेलं आहे कोकणी स्वर चॅनल. आज त्याच्या एकट्याची मेहनत आहे, आणि त्या मेहनतीचं फळ हे आहे. धन्यवाद दादा, खूप छान वाटलं. ती आवड होती आमची, आणि ती आवड एक आता ओळख झालेली आहे, आणि खूप छान वाटतं तुम्हाला सुद्धा भेटून. तुमच्या ज्या आठवणी जागा केल्यात त्या सर्व रसिक प्रेक्षकांना आवडल्या असतील, नक्कीच कमेंट करून सांगतील. धन्यवाद, खूप छान वाटलं. मला सुद्धा खूप छान वाटलं.